कधी तुम्ही विचार केला आहे का की एखाद्या योगीचे आयुष्य नेमके कसे असते? अशी कोणती शक्ती असते जी एका सामान्य माणसाला जगभरातील लाखो लोकांचा मार्गदर्शक बनवते? एखादी व्यक्ती आपल्या विचारांच्या आणि आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर इतक्या लोकांच्या आयुष्यात बदल कसा घडवू शकते? आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने लाखो लोकांच्या जीवनाला नवी दिशा दिली. हे पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी आणि त्याचे लेखक आहेत परमहंस योगानंद. स्टीव्ह जॉब्स, विराट कोहली, जॉर्ज हॅरिसन आणि जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी तर हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली पुस्तक असल्याचे म्हटले होते. 1946 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात परमहंस योगानंद यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्यमय घटना, आध्यात्मिक अनुभव आणि गुरूंकडून मिळालेल्या शिकवणींचे वर्णन केले आहे. 1893 मध्ये गोरखपूर येथे एका बंगाली कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचे नाव होते मुकुंदलाल घोष. पुढे हाच मुलगा संपूर्ण जगाला परमहंस योगानंद या नावाने परिचित झाला. त्यांचे वडील अत्यंत शिस्तप्रिय आणि धार्मिक वृत्तीचे होते, तर त्यांची आई अतिशय प्रेमळ आणि करुणामयी होती. घरातील वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक होते. योगानंद यांचे आई वडील हे महान योगी लाहिरी महाशय यांचे शिष्य होते. लहानपणापासूनच मुकुंदलाल इतर मुलांपेक्षा खूप वेगळे होते. त्यांच्या मनात सतत आध्यात्मिक विचार येत असत. अनेकदा त्यांना त्यांच्या पूर्वजन्माच्या आठवणी येत असत. त्यांना असे वाटत असे की मागील जन्मी ते हिमालयात ध्यान करत होते. काही वेळा त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांची आधीच जाणीव होत असे. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियांनाही आश्चर्यचकित करत असे. योगानंद 11 वर्षाचे असताना त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. एक दिवस त्यांना अचानक असे वाटले की त्यांच्या आईला काहीतरी होणार आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांना ताबडतोब घरी जाण्याचा आग्रह केला, पण दुर्दैवाने ते घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. या घटनेने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांना जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. याच काळात त्यांना वारंवार एका तेजस्वी व्यक्तीचे दर्शन होत असे. त्यांना वाटत असे की ही व्यक्ती एक दिवस त्यांची गुरु होणार आहे. लहानपणापासूनच योगानंद यांना हिमालयाकडे प्रचंड आकर्षण होते. त्यांना वाटत असे की त्यांच्या आयुष्याचा खरा उद्देश हिमालयात जाऊन त्यांच्या गुरूंचा शोध घेणे हा आहे. त्यामुळे ते अनेक संत, योगी आणि साधूंना भेटू लागले. या सर्वांकडून ते बरंच काही शिकले, पण तरीही त्यांना असे वाटत होते की अजून त्यांचे खरे गुरु त्यांना भेटलेले नाहीत. वयाच्या 17व्या वर्षी योगानंद बनारसला गेले. तेथील एका गजबजलेल्या बाजारात त्यांची भेट श्री युक्तेश्वर गिरी यांच्याशी झाली. योगानंद त्यांच्याकडे पाहताच स्तब्ध झाले, कारण हाच तो चेहरा होता जो त्यांना अनेक वर्षांपासून ध्यानामध्ये दिसत होता. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि त्या क्षणी एक विलक्षण नाते निर्माण झाले. योगानंद यांना समजले की त्यांचा शोध आता संपला आहे. श्री युक्तेश्वर गिरी यांनी त्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली. त्यांनी योगानंद यांना सांगितले की एक दिवस त्यांना संपूर्ण जगामध्ये या ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. योगानंद यांच्या मते क्रियायोग ही केवळ एक साधना नाही, तर ती स्वतःला ओळखण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत श्वासावर नियंत्रण ठेवून मन शांत केले जाते. हळूहळू मन, शरीर आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण होतो. त्यांच्या मते योग्य मार्गदर्शनाशिवाय ही विद्या शिकणे अशक्य आहे. म्हणूनच गुरूंचे महत्त्व खूप मोठे आहे. याच कारणामुळे योगानंद पुढे स्वतः अनेक लोकांचे गुरु बनले. मित्रांनो, श्री युक्तेश्वर गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली योगानंदजींचा आध्यात्मिक प्रवास अधिक गहन होत गेला.
या प्रवासात त्यांना अनेक विलक्षण संत आणि योगी भेटले. त्यांपैकी काही जण आपल्या इच्छाशक्तीने कोणत्याही वस्तूमध्ये सुगंध निर्माण करू शकत होते. काही जणांनी स्वतःच्या मनावर इतके प्रभुत्व मिळवले होते की भीती त्यांच्या जवळही फिरकत नव्हती. तर काही जणांनी ध्यान आणि योग साधनेच्या बळावर शरीर आणि मनाच्या मर्यादांवर विजय मिळवला होता. या भेटींमुळे योगानंदजींना एक महत्वाची गोष्ट समजली. खरी शक्ती शरीरात नसते, तर ती मनामध्ये आणि आत्म्यामध्ये असते. या काळात त्यांची भेट आनंदमयीमा, गिरीबाला आणि इतर अनेक संतांशी झाली. त्यांच्या सहवासातून योगानंदजींना जीवन, मृत्यू आणि आत्म्याच्या अनंत प्रवासाविषयी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. याच वेळी त्यांनी पुनर्जन्माच्या संकल्पनेचाही सखोल अभ्यास केला. योगानंदजींच्या मते मृत्यू हा शेवट नसतो, ती एका नवीन प्रवासाची सुरुवात असते. आत्मा अनेक जन्म घेत असतो आणि प्रत्येक जन्मातून नवीन अनुभव मिळवत असतो. आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा आणि प्रत्येक भावनेचा परिणाम आपल्या पुढील आयुष्यावर होत असतो. म्हणूनच चांगले विचार आणि चांगले कर्म यांना खूप महत्त्व आहे. योगानंदजी सांगतात की मानवी जीवनाचा खरा उद्देश केवळ संपत्ती, प्रसिद्धी किंवा यश मिळवणे हा नसून स्वतःला ओळखणे हा आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या अंतरंगात डोकावतो तेव्हा त्याला समजते की तो केवळ शरीर नसून एका असीम चैतन्याचा भाग आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण योगानंदजींच्या आयुष्यातील अनेक अद्भुत घटना पाहिल्या. त्यांच्या गुरूंचा शोध, अनेक संतांच्या भेटी आणि पुनर्जन्माचे रहस्य आपण जाणून घेतले. पण या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा भाग अजून बाकी आहे. कारण आता योगानंदजी आपल्याला जीवन जगण्याची खरी कला शिकवतात. योगानंदजींचा ठाम विश्वास होता की माणूस जसा विचार करतो तसाच तो घडत जातो. ते नेहमी म्हणायचे, तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही बनता. एकदा ते त्यांच्या गुरु श्री युक्तेश्वर गिरी यांच्यासोबत आश्रमात बसले होते. त्यावेळी त्यांच्या गुरूंनी त्यांना विचारले, तू इतका अशक्त आणि कमकुवत का दिसतो आहेस? तेव्हा योगानंदजींनी सांगितले की त्यांना अनेक वर्षांपासून अपचनाचा त्रास होता आणि त्यामुळे त्यांचे शरीर खूप अशक्त झाले होते. त्यावर त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले, तुझ्या आजाराचे कारण तुझे शरीर नाही, तर तुझे विचार आहेत. हे ऐकून योगानंदजी आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्यांच्या गुरूंनी पुढे सांगितले, जर तू स्वतःला सतत अशक्त समजत राहिलास तर तुझे शरीरही तसेच होईल. पण जर तू स्वतःला निरोगी आणि शक्तिशाली समजायला सुरुवात केलीस तर तुझ्या आयुष्यात बदल घडायला सुरुवात होईल. या घटनेतून योगानंदजींना विचारांच्या शक्तीचे महत्त्व समजले. त्यांना जाणवले की आपल्या विचारांचा परिणाम केवळ आपल्या मनावर नाही तर आपल्या शरीरावर आणि संपूर्ण आयुष्यावर होत असतो. याचबरोबर त्यांना आणखी एक महत्त्वाचा धडा मिळाला आणि तो म्हणजे भीतीवर विजय मिळवण्याचा. योगानंदजी म्हणत असत की भीती ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू आहे. जेव्हा भीती आपल्या मनात घर करते तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो, आपली ऊर्जा नष्ट होते आणि आपण स्वतःच्या प्रगतीच्या आड येतो. परंतु श्रद्धा आणि धैर्य यांच्या मदतीने कोणतीही भीती दूर करता येते. म्हणूनच ते नेहमी म्हणायचे, भीतीपासून दूर पळू नका, तर तिचा सामना करा. याच विचारातून ध्यानाच्या शक्तीचे महत्त्व देखील त्यांना समजले. आजच्या काळात आपले मन सतत अस्वस्थ असते. भविष्याची चिंता, कामाचा ताण आणि अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात सतत फिरत असतात. योगानंदजींच्या मते ध्यान हा या समस्येवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. ध्यानामुळे मन शांत होते, विचारांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते आणि माणूस स्वतःच्या अंतरंगाशी जोडला जातो. त्यांच्या मते ध्यान म्हणजे जगापासून दूर जाणे नव्हे,
स्वतःच्या आतल्या जगाचा शोध घेणे होय. हळूहळू योगानंदजींना हेही समजले की खरा आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या दृष्टिकोनात दडलेला असतो. ते नेहमी सांगत असत की भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यकाळ आपल्या नियंत्रणात नसतो. त्यामुळे वर्तमान क्षणात जगायला शिकले पाहिजे, कारण जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. या सर्व अनुभवांमधून त्यांना आणखी एक गोष्ट समजली, आणि ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक दैवी शक्ती दडलेली असते. ध्यान, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने आपण त्या शक्तीला जागृत करू शकतो. एकदा ही शक्ती जागृत झाली की अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य होऊ लागतात. या संपूर्ण प्रवासातून योगानंदजींनी आपल्याला 5 महत्त्वाचे धडे दिले. पहिला धडा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका विशिष्ट उद्देशासाठी झालेला असतो. दुसरा धडा म्हणजे आपले विचार आपले भविष्य घडवत असतात. तिसरा धडा म्हणजे भीतीवर विजय मिळवल्याशिवाय यश मिळत नाही. चौथा धडा म्हणजे ध्यानामुळे मन अधिक शांत आणि शक्तिशाली बनते. आणि 5वा धडा म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने जीवन पूर्णपणे बदलू शकते. मित्रांनो, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे केवळ पुस्तक नाही, तर स्वतःला ओळखण्याचा एक मार्ग आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की जीवनाचा खरा उद्देश बाह्य यश मिळवणे नसून स्वतःच्या आत्म्याला ओळखणे आहे. कदाचित याच कारणामुळे आजही लाखो लोक या पुस्तकातून प्रेरणा घेत आहेत, आणि कदाचित तुम्हालाही या पुस्तकातून तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग सापडेल. धन्यवाद.